ज्ञानोबाऱ्यांची जरा चिंतनाची भूमिका मांडा ना. ज्यांनी त्रास दिला त्यांच्या विरोधात 9034 ओव्यात एखादी तरी ओवी किंवा अर्ध प्रकरण मला तुम्ही समीक्षक लोक आणून द्या, मी कीर्तन बंद करी. अजिबात नाही. उलट त्या प्रति बोलताना माऊली असं म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी ऋती वाढो भूता परस्परे जोड मैत्र जीवांचे. हा व्यापक विचार कॉस्मादी गार्डा, लुसिफस, सॉक्रेटिस यांना शिवत नाही, यांना अडकत नाही. हेरिटेज फिका पडतो, न्यूटन फिका पडतो. एवढा व्यापक विचार, उदात्त विचार, वैदिक विचार, भल करणारा विचार, जनसामान्यांचं कल्याण करणारा विचार संत वाङ्मयाच्या लघुप्रस्थानत्रयाखेरीज अन्यत्र माझ्या समीक्षेत, अभ्यासात, गुरुदेवांच्या कृपेनं आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतो, मला अनुभवायला मिळालेला नाही. म्हणून मी फडकरी असू देत, संस्थेचा असू देत, माझी असू देत, आजी असू देत, नवीन गायक असू देत, जुना असू देत, टाळकरी असू देत, जनसामान्य एखादा बुवा असू देत, काकडा आरती करणारी स्त्री असू देत, किंवा एखादं ललांभूत असणारं लेकरू असू देत, आदरणीय अक्रूर महाराज रिस्पेक्टिव्हपणानं मी त्याच्या पाठवून हात फिरवतो आणि त्याला जवळ घेतो. त्याचं कारण आहे, धर्माचार्य, मठाधिपती आणि बुवा आणि विप्रांच्या आळस प्रवृत्तीमुळं आणि संकोचित वृत्तीमुळं दीन दुबळे, अनाथ, अपंग, वंचित हा जो वर्ग आहे तो आपल्यापासून आजही दुरावलेला आहे, आजही लांब आहे. तो त्यांचा दोष नाही. ते अन्य धर्मात जे कन्वर्ट होत आहेत त्याचं कारण असं आहे, त्यांच्या आसवांना पुसायला आपण कधी जातच नाही, त्यांच्या पाठून हात फिरवायला आपण कधी पोहोचतच नाही. गीता आहे, हा परिच्छेद आहे, हा अन्वय आहे, हे ज्ञानोबार आहेत, हे तुकोबार आहेत, हे नाथ आहेत, हे पसायदान आहे, ही मागणी आहे, ही प्रार्थना आहे, हे आपले देव आहेत, हा गंध प्रकार आहे, हे जाणव आहे, ही शिंडी आहे, ही माळ आहे, हा बुक्का आहे, हे ऊर्ध्व पुंड्र आहे, हे आपण त्यांना कधी समजावून सांगितलंच नाही. त्यामुळे अक्कलकुवा, नंदुरबार, गुजरात, पालघर या भागातले हिंदू धर्मातनं अन्य धर्मात कन्वर्ट होणाऱ्या लोकांचा खेद आणि दुःख हे की तुमचे धर्माचार्य, तुमचे बुवा, तुमचे साधू, तुमचे विप्र, तुमचे शंकराचार्य, तुमचे धर्माचार्य, तुमचे मंडलेश्वर आमच्या जनसामान्यांच्या पर्यंत येत नाहीत. आमच्या संसारात लागणारं तेल, तिखट, मीठ, छत्र, अन्न, दान इत्यादी सगळ्या सुखसुविधा हे पुरवतात. आमच्या दुःखात ते धावतात, सुखातही येतात. कित्येकांचे विवाह केले, वस्तू प्रपंच उपयोगी आणून दिल्या, तुम्ही नका काही देऊ, पण निदान आम्हाला जवळ घेतलं असतं तर आम्ही अन्य धर्मात गेलो नसतो, तुम्ही जवळ आला असतात तर गाथा ज्ञानेश्वरी आम्हाला कळली असती आणि कार्तिकीच्या वारीला पंढरपुरात आळंदीला आम्ही आलो असतो. पण दुर्दैव असं आहे, आपल्या प्रौढीमुळं, आपल्या अपविष्टामुळं आणि कमालीच्या गर्वठपणामुळं आपल्या लोकात अजूनही प्रौढी अशी आहे की ते त्याचे गुरु, त्याचे अनुयायी सोडून अन्यांना जवळ घेण्याच्या भूमिकेतच नाहीत. मला वाटतं समाधिस्थ ज्ञानोबारायाला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आणि वैकुंठस्थ असलेल्या तुकोबारायांना हे प्रकरण कदापि आवडेल असं वाटत नाही. त्यांनी वेद उपनिषदांचा टाहू फोडला, तटबंद्या काटेरी कुंपण तोडले आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी संकल्प केला आणि घोटवी नळाळ ब्रह्मज्ञान्या हाती हा संकल्प करून हे व्यापक मुद्द विद्यापीठ तयार करू नये. आजही आपल्यात वर्ण, जाती, संप्रदाय, पंथ, बुवा, अनुग्रह हा भेद असेल तर मला वाटतं एकच काय, करोडो वाऱ्या आणि लाखो प्रमाण पाठ असले तरी याला धर्माचं प्रमाण कळालं असेल असं मला तुमच्या सगळ्यांच्या कृपेने वाटत नाही. कदाचित माझी बुद्धी संकोचित असू शकते, कदाचित माझं प्रतिपादन ठोकळं असू शकतं, कदाचित माझे कानं हलके असू शकतात, कदाचित माझी नजर जरा बाधित असावी, परंतु माझे जे आतापर्यंतचे 48 म्हणजे 48 वर्षाचे अनुभव आहेत त्यात प्रदीर्घता मला हीच दिसते की ते त्याचं संस्थान, त्याचा बुवा आणि त्याचे अनुयायी सोडून जनसामान्यांच्या पाठवून गालाला हात लावून जरा नजरेने हाळतील तर लोक आपले होतील, लोक आपल्यात येतील. अन्य पंथ वाढलेत, त्या पंथांना नाव ठेवण्यात मजा नाही, त्याचे अनुयायी वेली एज्युकेटेड पोरं पुरी व्हायला लागलेत आणि आपल्यात जो वर्ग आहे तोच आहे, त्याची वाढ होत नाही. त्यामुळं अक्रूर महाराज तुमची सगळ्यांची, मध्यम वयस्करांची, युवकांची, नवीन पिढीची ही आवश्यकता आहे की कीर्तन, चिंतन, प्रवचन, तत्वज्ञान, पारायण, गंध, माळा, जप, जाप्य, होम, हवन, पारायण अनुष्ठान कराच, पण या लोकांचं प्रबोधन होण्यासाठी कॉलेजला, इन्स्टिट्यूटला, शाळेला सगळीकडे जाऊन लोककल्याण व्हावं याकरता सकल संतांचं वाङ्मय तिथपर्यंत पोहोचावं अशी भावना आहे. आत्ताच श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मठात
रामगिरी बाबांच्या शेजारी ढोक महाराजांच्या आत्ताजवळ एवढ्यात आत्ता एक युवा कीर्तनकारांच्या संबंधानं मार्गदर्शनपर शिबिर झालं आणि आपले उच्चतंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे आले होते. तिथे मी पण होतो आणि आत्ता इथनं लगेच उठायचं आपल्याला आणि श्री लबडे महाराजांच्या निवासस्थानी त्या संबंधानं चर्चा करायची. जुन्यांना फार अट्टहास नाही करायचा. एक वाक्य बोलतो, तुम्ही कदाचित टाळ्या वाजवाल. जुन्यांचा कर्मठपणा आणि नव्यांचा ताठरपणा शिथिल झाला तर महाराष्ट्र शिवराज्य होईल आणि आपला भारत रामराज्य होईल. त्यामुळे सगळ्यांना जवळ घ्या. एखादा अज्ञानी असेल तर पाया पडताना एखादा ग्रामीण मनुष्य असतो, आपण तोंड बघून चल सरक, मला वेळ नाही असं म्हणतो आणि जरा डायरी आणलेला, गोल्डन हातात असलेला, पुण्या मुंबईचा, अरे कधी आलात तुम्ही, चहा घेतला का, हे सुद्धा वैमनस्य आहे. हे मला करता नाही आलं, माझी डेव्हलपमेंट नाही झाली. अक्रूर महाराज, मी माझा खेद मीडिया तंत्रासमोर व्यक्त करतो. मला मठ, दिंडी आणि संस्था या प्रकरणात डेव्हलपमेंट करता आली नाही, पण माझ्या जीवनात मी जी डेव्हलपमेंट केली आहे ती संत विचाराची केली, व्यापक मनाची केली, अंतःकरणापासून केली आणि सगळ्यांना जवळ घेतलंय. एखाद्या गायकाचा आकार चुकला तरी त्याला मंडपात माझ्या जीवनात कधी बोललो नाही, वा काय अफलातून गायलं असंच म्हणालो. वादकाची लग्गी आघाव एक मात्रेनं पुढं सरकली तर त्याला मी तेवढ्याच मात्रेपुरतं काय छान वाजवलं एवढंच म्हणतो आणि खोलीत गेल्यावर सांगतो, अरे आघात तुझा तीव्र गतीनं झाला, सम थोडी लांब होती, तू कालातच आघात केलास, हे सांगता आलं पाहिजे. आता बुवांना लव काय चाटी काय हे काही लोकांना कळतच नाही. लव म्हणजे प्रेम असतं एवढंच आपल्याला माहिती आहे. तर पखावजाला तबल्याला सुद्धा लव मैदान आहे. तुम्ही सुखदला विचारा, ते त्यातले तज्ञ आहेत. तळवळकरांना विचारा, घोरपडकर गुरुजींना विचारा, डवरी गुरुजींना विचारा, वैद्यबाबांना विचारा, जाणकाराला विचारा, सुभाष देशमुखांना विचारा, तुम्ही जगदाळे गुरुजींना विचारा, तुम्ही दासोपंतांना विचारा. तुम्ही अरे त्यातला जो जाणकार आहे त्याला विचारा ना, त्यालाही लव आहे, त्यालाही मैदान आहे, त्यालाही चाटी आहे, त्यालाही स्पंदन आहेत, त्याला तिरकिट, धीरकिट, घिडनग ही अक्षर 3च बोटाची, पण त्याची वादन संस्कृती आणि नादब्रह्म स्वतंत्र आहे. पखवाजाकडचं क आणि ग ही अक्षर स्वतंत्र आहेत, क अत स्वतंत्र आहे. त्यामुळे हे जोपर्यंत वक्त्याला कीर्तन करताना कळत नाही, मिनिमम प्रायमरी त्याला पखावज कळावा, त्याला स्वर कळावा. काही बुवा चांगल्या वादकाला ते जरा कमी आहे, नीट करा म्हणतायत. मला खेद वाटतो, हे तुझं कमी तुला कधी कळणार आहे. आणि तोही पखावज वादक बिचारा नारदाच्या गादीचा नामदेवरायांचा अपमान कशाला म्हणून जरा पखावज उभा करतो आणि मग ते सांगतात कमी आहे, तो बिचारा वर्ण मारतो, पुन्हा 10 वाजवतो, हे म्हणतात जरा जास्त झालंय खालून मारा. म्हणजे नेमकं कुठे मारा आणि कधी मारा हे ज्यांना कळत नाही, अशी माणसं जर धर्मप्रचाराला संप्रदायात आली तर मला वाटतं काही बरं नाही. ज्याला स्वर नाही, ताल नाही, त्याने व्याख्यान करावं, प्रवचन करावं, अनुष्ठान करावं, चिंतन करावं. मग ते प्रमाण देतात, गाता येईल तेण्याची गावे, एरी हरी हरी म्हणावे आणि जसं येतं तसं गा, असं एक प्रमाण आहे. पण याचा अर्थ असा नाही. आपला संप्रदाय मुक्त आहे, पण मुक्त शब्दाचा अर्थ स्वैराचार नाही. मुक्त आहे पण सदाचार युक्त मुक्त आहे असा त्याचा अर्थ आहे. मला वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेत तुम्हाला मला अभंगाच्या भूमिका मांडायच्यात. निवृत्तींना दादांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे, त्याला एक प्रमाण देतो तुमच्या पाठातले. तुम्ही मला मदत कराल, माझ्या मागे म्हणाल आणि मग उत्तरार्धात उच्च स्वरात म्हणाल. ते प्रमाण असे, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, पखवाजाच्या धुमात स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू,
वाच्यार्थ लक्षार्थ चिंतन करताना लक्षातच येत नाही. एक म्हणाला जगद्गुरु पद मग वेगळे का? अरे जगद्गुरु विश्वगुरु दोन्ही एकच आहे. अर्थसंगती तुला कळत नाही. मी कोणाचं नाव घेत नाही, फक्त तुम्हाला कळावं याकरता दृष्टांत सांगतो. आणि स्वामी दृष्टांताची व्याख्या तुम्ही आता हनुमत चैतन्यांच्या करवी आपल्या प्रस्थानस्थळी वेद विद्यालयात ऐकत आहात. अशी व्याख्या आहे ती की सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांच्या दृष्टांत. म्हणजे एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उक्ती उपयोगात आणणं, त्याचं नाव सोदाहरण म्हणजे दृष्टांत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ कसं, ज्यांना काही पुराणातलं कळतच नाही ते म्हणतात पुराणातली वांगी पुराणात बरी. त्याला देठ काटे आणि लांब असं जांभळ्या रंगाचं वांग भाजीपाल्यातलं असला त्याचा अर्थ नाही. हे बावळट लोकांचंच लक्षण आहे. ज्यांना कळत नाही तेच म्हणतात पुराणातली वांगी पुराणात बरी. अरे तुला भाजीपातल्यातले पण वांगे कळत नाहीत, निदान जळगावला जाऊन बघ, लांब पाहायला मिळेल तुला तिकडे. आवाज बदलला का तुम्ही? विठ्ठल 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 ज्यांना संक्रित आणि गावरान भाजीपाल्यातलं वांग सुद्धा कळत नाही त्याने पुराणातली वाणगी शब्द काय कळणार त्याला? वाणगी म्हणजे उदाहरणार्थ. बावळट लोक ना पुराणातली वांगी पुराणात बरी म्हणतायत. ख्रिश्चन बायबलवर कधी आरोप करणार नाहीत, यहुदी त्यांच्या ग्रंथावर कधी आरोप करणार नाहीत. लक्षात धरा, सिया सुनी कुराणावर कधी आक्षेप करणार नाहीत. गुरु गोविंद सिंग साहेबांच्या त्या सिखांच्या ग्रंथावर ते बांधव कधी आक्षेप करणार नाहीत. आपल्या ग्रंथावर आक्षेप नोंदवणाऱ्या आपल्याच हिंदूंच्या अवलादी आहेत. लक्षात धरा तुम्ही. आणि याकरता ठोस भूमिका सनातन धर्माच्या व्यापक वैदिक परखड स्वच्छ आणि प्रभावी कीर्तन नाही झालं तरी चालेल, पण न डगमगता मांडणं आपलं उत्तरदायित्व आहे. विठाला 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 हे उदाहरण मी का दिलं? अरे विश्व आणि जगत दोघाचा अर्थ एकच आहे. ते उमगत नाही, समजत नाही, कळत नाही. का पेटी वादकाला मी कीर्तनात जरा प्रेमात आलो आणि पेटी वादक बरा होता, मला तो तिन्ही सप्तकात छान वाजवायचा. आणि त्याला असं काही नव्हतं की काळी 1ला वाजवतो, काळी 3ला वाजवतो, पांढरी 2ला येत नाही. कोणत्याही पट्टीत तो वाजवायचा, तो पट्टीत होता. म्हणजे रांगेत, लेव्हलला, ओळिंब्यात, चतुस्सीमेत. नाही कळलं तुम्हाला? त्याला मी म्हणालो स्वर द्या. सुखद महाराज त्यांनी स्वर काढला आणि माझ्या हातात दिला. मग दृष्टांत कळायला माणसं जिवंत लागतात. हो, हे पंक्तीवाले नुसते फिरणारे जमत नाही. विठाला विठाला तीर्थात त्या कीर्तनात अजून एक प्रॉब्लेम आहे. तीर्थात कीर्तन करावं, श्रवणही करावं, वक्त्यालाही फळ आहे, श्रोत्यालाही फळ आहे, पण काही चव घेणारे श्रोते आहेत. नाही कळलं? उभा राहायचं, जरा ऐकायचं, बरं आहे का, गाणं होतंय का, एखादं पोवाडा नाही काय, आज मजा नाही, ओरडला नाही बुवा, अंग विक्षेप नाही, मजाच नाही यार, कीर्तन जमत नाही, चला. अशा काही जाती आहेत. मी कीर्तनच करत नाही, अजिबात बंद केलेत. मी देवीदास धर्मशाळेतलं कीर्तन बंद केलं. मी आमच्या गुरुजींच्या, कुंभार गुरुजींच्या संस्थेतलं कीर्तन माझं होऊन मी स्वतः बंद केलं. त्याचबरोबर अमृतनाथ मठातलं कीर्तन मी बंद केलं. त्या देशमुख बाबांच्याकडे वडगाव रोडचं कीर्तन मी स्वतः होऊन बंद केलं. तुमच्या समोर त्या जाड्या माऊलींच्याकडचं कीर्तन मी स्वतः होऊन बंद केलं. कारण आहे प्रचंड विक्षेप, कर्कशपणा, किंचाळ्या, ओशाळणं, ओरडणं, त्याचा स्पीकर याच्याकडे, त्याचा स्पीकर त्याच्याकडे. माझ्या लहानपणी मी जेव्हा जात्रेला जायचो तेव्हा तमाशांचे करणे असे असायचे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. पुढे मला यापेक्षा खालच्या लेव्हलला बोलता येत नाही, कारण माझा मंच वर आहे. आणि आपला मंच असा आहे, नारायणम पद्मभमम वशिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासंश कंगोडपादम महंतम. आपल्याला काही परिसीमा आहे, कॅपॅसिटी आहे, काही परिमाण मांडावी लागते. त्यामुळे आपल्याला फार खालच्या लेव्हलला जाता येणार नाही. हे लोक बोलवतील न बोलवतील, मी यांना का निवडलं, मी यांना का हो म्हणालो, मी त्या संप्रदायाचा आहे. ते जे जाणकार आहेत त्यांना कळेल. मला परवा चिदंबर महाराजांनी आणि यशोधन महाराजांच्या अक्षर ब्रह्म योगाला मी भेट द्यायला गेलो. दुसऱ्या दिवशी पंडित महाराज गेले, पहिल्या दिवशी मी गेलो. मी म्हणालो साधक आश्रमातल्या तत्वज्ञानाच्या साखरे परंपरेला हे बुवा लोक
कुणी मानू न मानू आवश्यकता नाही, पण भारतात पूर्ण विश्वात 90% सगळे साखरे संप्रदायाचे. याही वाक्याला न कळल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. म्हणजे शुगर या नावाच्या आजारानं त्रस्त आहे. साखरे झाली की नाही सगळे मला सांगा. म्हणून रात्री ज्याने कीर्तन केलं तेही माझ्या संप्रदायाचेच आहेत अण्णा, आणि मी त्यांच्या संप्रदायाचा आहे. आम्ही दोघंही साखरे. आणि ज्याने बोलवलं तेही साखर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या भूमिका मी स्पष्ट डिटेक्ट अशा करतो, एखादं रोग निदान व्हावं आणि मग त्याला घन स्वरूपाचे टॅबलेट किंवा लिक्विड देऊन त्याला रिलीफ बरं वाटावं, तशी मी भावना व्यक्त करतोय. चांगले तुम्ही संप्रदायातले वेल एज्युकेटेड लोक आहेत, संप्रदायातले. असे विश्व आणि जगत दोघांचं वाचक एकच आहे की एकच वाचक आहे. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, मी नाव घेत नाही कारण ही क्लिप त्याच्यापर्यंत गेले तो मला जिवंत ठेवणार नाही. असे नेत्यांनी कार्यकर्ता सांभाळावा. वाक्य नीट ऐका, मग टाळ्या द्या. नेत्यांनी कार्यकर्ता सांभाळावा. ऐका. प्रपंचात सासून सुनेला सांभाळावं. ऐकताय ना? बरोबर आहे ना? सेत्यात मालकानी गडाला सांभाळावं. ऐकताय काय? कीर्तनकारांनी कीर्तनात टाळकऱ्यांना सांभाळावं. ऐकताय ना? आणि सुखदुःखात कुणालाही त्रास द्यावा, पण ड्रायव्हरला आपलं मानावं. काय टाळ्या मुडद्यासारख्या वाजवल्या तुम्ही. जसं काही नुकतंच तुमच्या अंगावर वारं गेले. आता अटॅक आलाय आणि आता हात उचलत नाही. कुणीतरी आधार द्या रे. हा हात या हातावर टाका. असा दुर्दैवी काळ तुमच्यावर आला नसेल तर टाळी वाजवावी, गुढी उभा करावी आणि वाटही चालावी पंढरीची. तर पंढरी शब्दाचा अर्थ पंढरपूर आहेच. पंढरी म्हणजे ज्ञान मार्ग. विठ्ठल तो ड्रायव्हर माझ्याकडे होता, छान होता, चांगला स्वभाव त्याचा. आणि बरेच वर्ष तो मला साध्या प्रीमियर पद्मिनी फियाट नावाच्या गाडीत घेऊन फिरला. इंगळे महाराज आपल्या जिल्ह्यातनं, मी आणि राऊत महाराज, आमच्या तिघांना प्रीमियर पद्मिनी होती. त्यात ब्रँड गाडी होती इंगळे महाराजांची. आपल्यातल्या एखाद्या बुवानी डेव्हलपमेंट केली तर बुवाला चांगलं वाटेल, त्याला बुवा कसं म्हणावं. म्हणून आमच्या दोघांचंही जळगाव झालं. आम्ही दोघांनी सेकंड हँड गाड्या घेतल्या. कोणत्या? प्रीमियर पद्मिनी. आणि त्या गाड्यांना असे हँड गिअर होते. ऐकताय ना? रिव्हर्स टाकला की अडकायचा. आणि कशी वशी गाडी कीर्तनाच्या मंडपापर्यंत पोहोचली तर तिथे कीर्तन होईपर्यंत बॅटरी त्याची विश्रांतीला जायची. आणि चालू झाली तर एकच डोळा. मला गाडी तर चालू करायची आहे आणि गावकऱ्यांना बुवा ऑटो लावायचा आहे. मग जरा मजबूत चोपदार असायची, त्यांना गाडीपर्यंत न्यायचं आणि त्यांनाही आनंद बाबांना वाटी लावायचे. मी बसलो की त्याने हात लावायचा. पुंडली कवरधारी. हे लोक ब्राह्मणी डोकं म्हणतात, यापेक्षा वेगळं काय असतं मला सांग. त्याने हात लावल्यामुळं त्यालाही समाधान झालं आणि माझी चालू झाल्यामुळं मला आनंद झाला. असे दोन प्रकरण. ऐकताय ना? अशी एक गाडी मी घेतली. या पुढे या महाराज पुढे या. अशी एक गाडी घेतली आणि त्याच्यानंतर एक सेकंड गाडी घ्यायला आम्ही मुलुंडला दोघंही गेलो. दृष्टांत आहे, फार खोलात जाऊ नका. लगेच त्यांना फोन करून रात्री सांगितलं ते खरंय का, मग तुमचं असं घडलेलं आहे का, आमच्या चांगल्या प्रकरणात तुम्ही विषाची पेरणी करू नका. आणि त्यांनी ते सहन केले म्हणून ते महादेव आहेत. आणि हा अमृत योग आहे. विठ्ठल महाराज, मी असं घोकून विनोद कधी मंडपात मांडलाच नाही. विनोद माझ्या पोटी उदयाला आला आणि त्याला मी तात्काळ विश्रांतीला पाठवलं. त्याला मी चघळत नाही बसलो. जगन्नाथ अण्णांच्या काळात त्रिंबकला एक वारकऱ्यांची सभा झाली होती मोठी. लहवीतकर महाराज, मी, त्रिंबक महाराज चराटे आणि फणसे महाराज, आम्ही सगळेजण होतो. राठी महाराज वगैरे सगळे. मोठी सभा झाली, मोठी, की वैष्णवानी कांदा खाऊ नये.
सगळ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. दशमीला व्रत आहे, एकादशीला व्रत आहे, द्वादशीला व्रत आहे. सांगतेचं भाषण जगन्नाथ अण्णांचं होतं. नीट ऐका बरं का सगळेजण. अण्णा काय म्हणाले माहिती का? अरे कांदा खाणारे कांदा खाऊन अशा प्रकारे मोकळे झाले, पण न खाणाराने 3 दिवस कांदा खाल्ला म्हणाले. हेही कळलं नाही यांना काय बोलायचं. मला आता कीर्तन करावेत कुठे हाच प्रश्न पडलाय. विठाला विठाला पापकृत्य करणारा पापाचं क्षालन करून मोकळा होतो, पण ज्यांनी पाप केलंय त्या पापाची पुनरावृत्ती करणारा, टीका करणार आहे ना, तो अधिक पापाच्या नरकात जातो. लक्षात धरा तुम्ही. विधान माझे कमी कमीत, पण लक्षपूर्वक श्रवण केले आणि कान तुमचे चांगले असले तरच हे कळेल. अन्यथा माझ्या कीर्तनात बसणं तुम्हाला विनाकारण जॉईंट प्रॉब्लेम करणार होऊ शकतं, त्रास देणार होईल. म्हणून मनपूर्वक ऐकलं तर ध्यानी म्हणील चला दुसरी गाडी घ्यायला आम्ही मुलुंड चेक नाक्याला मुंबईला गेलो. मग बेल्ट लावावा असं मला पोलिसनी सांगितलं. म्हणून जुनी गाडी, म्हणलं बेल्ट कुठून आणायचा? मग आम्ही शबनमाशी गळ्यात आडवी धरायचो. नाही कळलं तुम्हाला? अरे एकेकाळी शबनम नावाची बॅग असायची. शबनम धरायचो म्हणलं तुम्हाला काय वेगळा अर्थ वाटला काय? बाबा अहो महाराज, ज्याचं साहित्य त्याला देणं काम आहे ना आपलं. मुलुंड चेक नाक्याला आम्ही गेलो. तुम्ही माझ्यावर चला आलात ना. मुलुंड चेक नाका मुंबई गेलो. गाडी घ्यायची ठरली. मला ड्रायव्हरने आड घातली. गाडी कोणती घेणार? मला धबल शुभ्र. जरा मला भारती विद्याभवनातले पुण्यातले संस्कार झाले होते. मी म्हणालो धबल शुभ्र. काय म्हणालो? धबल शुभ्र. ड्रायव्हर म्हणला मी परत निघतो. म्हणलं का? मी तुमच्या गाडीवर ड्रायव्हिंग करू शकणार नाही. म्हणलं कारण काय? घेतली तर व्हाईट, नाही तर घ्यायचीच नाही. मला अक्रूर महाराज सांगा, धर्मप्रचारक आणि धर्माचे नेते जर असे झाले तर महाराष्ट्राचं कसं व्हायचं? अनाधिकारी अधिकारी व्हायला लागलेत. वाक्य माझं नीट आहे का? अनाधिकारी अधिकारी व्हायला लागलेत. त्यामुळे जे अधिकारी ते अधिकारी व्हावेत आणि अनाधिकारी अधिकारी व्हावेत. विठाला विठाला तस धबल शुभ्र आणि पांढरी व्हाईट या सगळ्यांचा अर्थ एक आहे. तद्वत जगत आणि विश्व या दोघांचं वाचक एकच आहे. एखादा पाठ चालावा तसं मी तुम्हाला स्टडी करून चिंतन तुमच्या समोर गळी उतरावं, कळावं, अंतःकरणात प्रविष्ट व्हावं, परिवर्तनवादी मन व्हावं, याकरता भूमिका मांडतोय. विश्वाचे गुरु आहेत श्रीमंत निवृत्तीनाथ दादा. अजून एक वाक्य बोलतो, टाळ्या घेतो. आळंदी, पंढरी, पैठण, देहू, सासवड, मुक्ताईनगर, तेरढुकी ही वारकऱ्यांची धर्मपीठं आहेतच, पण त्यातली त्यात त्र्यंबकेश्वर वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ आहे. गुरुपीठ आहे. त्याचं कारण आहे ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले. हा हा ज्ञानदेवा सार चोजविले, हा 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 ज्ञानदेवा सार चोजविले. निवृत्ती गहे गहिनी प्रसारे निवृत्ती तत्वज्ञान, काश्मीरी शैवागमनाचं तत्वज्ञान, नाथपंथ जती परंपरेचं तत्वज्ञान, शांकर वेदांताचं तत्वज्ञान अबाधित जशास तसं त्या त्या प्रसंगाला जरा
प्रागतिक करून, वाक्य नीट ऐका, प्रागतिक विकसित. फॉर एक्झाम्पल, तळवळकर गुरुजी एखादी रचना स्वतंत्र करतात आणि पखाजावरती त्या वाजवतात. प्रागतिक, नवीन नवीन डेव्हलपमेंट. उदाहरणार्थ म्हणजे ठायलईत प्रमाण म्हणायचंच आहे, पण एखादा जाणकार टाळकरी असला तर दीपचंदित म्हटला तर काही प्रॉब्लेम नाही, तो तिलवडा म्हटला तर काही प्रॉब्लेम नाही, टप्पा म्हटला तर काही प्रॉब्लेम नाही, केरवा म्हटला तर काही प्रॉब्लेम नाही, एक तालात चौतालात म्हटला तर काही प्रॉब्लेम नाही. याला प्रागतिक पण म्हणायचं. रोज तर आपण ते ऐकतोच, धेन नाधे इंधी नग धेन नाते इंती नग, हे नित्य आहे. पण त्यात नवीन आता कितीकडे धेन कसं असं. ही जागा आहे ना, ही संधी दिली त्याचं सोनं करता आलं पाहिजे. ही संधी आहे. धेन नाधे इंधी नग धेन नाते इंती नग, आता कितीकडे धेन, ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संप्रदायात, राजकारणात, समाज व्यवस्थेत ज्याला जीवनाचं जागा मिळाल्यावर सोनं करता आलं तो ज्ञानोबाऱ्या तो कुबाऱ्याचा झाला. लक्षात सोनं करता आलं पाहिजे, ती संधी मिळत असते. श्रोते हो, निवृत्तीनाथ दादा श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम आश्रयत. ज्ञानोबाराय म्हणाले, आमच्या कुळाचं कुळदैवत एकवीरा देवी होतीच, आमच्या घराण्याला पांडुरंग परमात्म्याची कृपा आणि वारी आहेच, परंतु आत्ता गुरुशिष्य परंपरेनं माझं इष्ट आराध्य दैवत कोण असेल आणि आश्रय कोणाचा असेल तर श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा आहे. आणि दादांच्या या बालक्रीडा प्रकरणामध्ये भावना अशी मांडलेली आहे, जे जे प्रसवणार आहे त्याचा लय होणार आहे. वाक्य कळलं तुम्हाला? म्हणजे जे जे उदयाला येणार आहे त्याची सांगता होणारच आहे. उदाहरणार्थ, हा स्पीकर ज्याचा आणलाय त्याला हा रॉड, त्याला हे स्टँड, त्याला हे वायर, त्याला हे माईक परत देणार आहेत की नाही तुम्ही? द्यावं लागेल की नाही? हा सोफा ज्याचा आणलाय त्याला द्यावा लागेल की नाही? हा टिफवा ज्याचा आणलाय त्याला परत द्यावा लागेल की नाही? हे श्रोते ज्या ज्या जिल्ह्यातून, ज्या ज्या गावातनं मंडपात आलेत त्यांना परत निवासस्थानी, स्वस्थानी जावं लागेल की नाही? हा नैसर्गिक नीतीचा नियम आहे आणि हा नियम ओलांडता येत नाही. या बाबतीत एक प्रकरण आमच्या चरित्र परंपरेतलं तुमच्या कानावरती घालून टाकतो. असं हे, परंपरेला आणि पूर्वासुरींच्या नियमावलीला प्रतिबंध अजिबात घालता येत नाही नाही नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या कालखंडात शर्माजी त्या दंडवत स्वामीनं मेलीलं गाढो जिवंत केलं. तत्क्षणाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, तुम्ही माझ्या आज्ञेवरनं तात्काळ गोदावरीच्या तटावरती समाधी घ्या. याचा अर्थ असा नाही की नाथांनी त्या विरक्त दंडवत माधवाला अगदी जिवंत समाधी दिली मारला, असा अर्थ नाही. का मारला? नियतीच्या, निसर्गाच्या आणि सृष्टीच्या आणि देवाच्या नियमावलीच्या कायद्याचं खंडन करायचं नाही, प्रतिबंध करायचा नाही, ती नियमावली पाळायची. मग हे नियमावली पाळत 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 सृष्टी चक्र असे, तुम्ही मी आलो आज आहेत, कीर्तनानंतर क्षणार्धात तुम्ही आणि मी राहू काय, याचा पापणी लवेपर्यंत भरोसा आहे असं मला वाटत नाही. एका क्षणात तुमचं माझं नाव आत्ता प्रसिद्ध आहे, पण या 1.5 तासाच्या कीर्तनानंतर एखादी क्लिप, एखादी घटना, एक दुर्दैवी प्रकरण, आरोप प्रत्यारोप कलंकित करणारं कधी क्षणार्धात तुमच्या माझ्या अंतःकरणाला, शरीराला, मनाला झुंबून ताटून जाईल, याचा क्षणाचा भरोसा तुम्हाला मला देता येतो काय? नाही देता येत. जसं एखादं ICU मध्ये ठेवलेलं पेशंट असतं आणि डॉक्टर सांगतात MD मेडिसिन, मी उपचार प्रचंड केलेत पण बॉडी रिस्पेक्ट देत नाही, त्यामुळं आता शेवटच्या टप्प्यात तुम्ही घरी घेऊन जा आणि यथार्थ सेवा करा आणि ईश्वराला प्रार्थना करा. मुद्दा माझा असा आहे की सृष्टी चक्राच्या विरोधात मेडिकल पासून ते थेट वैज्ञानिकापर्यंत आणि बुवापासून ते मंडलेश्वरापर्यंत कोणाला सृष्टी चक्रातल्या नैतिक घटनेत फेरबदल करण्याचं स्वायत्त प्राधान्य देण्यात आलेलं नाही. म्हणजे जे येणार आहेत त्याला जायचंच आहे. आणि पुढचं चिंतन ऐका जरा, तिकडेच पाहून मी बोलतोय, तुम्हाला वाईट वाटेल, मधनं आधनं इकडे बघतो. मला एका गावात असा प्रकार घडला, ज्याने मला तारीख दिली, त्याच्याकडे माझा चेहराच गेला नाही, तो नाराज झाला. म्हणला, एवढा खर्च करून माझ्याकडे पाहिलं नाही तुम्ही? अरे हे तरी कळतं का नाही तुम्हाला? म्हणलं, या वयात तुमच्याकडे पाहावं असं मला काही बरं वाटत नाही, आणि माझ्या नजरेच्या पाहण्यानं तुला प्रसन्न वाटेल असंही काही नाही. लोक एवढी वेडी पिशी आहेत, नावच घेतलं नाही, उच्चारच केला नाही, माझ्याकडे पाहिलंच नाही, एवढा मी खर्च केला, म्हणजे काय तू कीर्तनकार विकत घेतलाय काय? विठाला 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 विठाला.
सत्तेच्या अंतर्गत राज्यसत्तेला वागावं लागत असा वयाचं आत्ता फेरबदल झालाय. सत्ता आणि विपक्षातल्या सत्ताधीश नेत्यांचं काही महाराजांना ऐकावं लागतं. हा दुर्दैवी काळ आहे. काल्याच्या हंड्या फोडायचा अधिकार त्यांचा काय? कुणी दिला त्यांना अधिकार? काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण, मुदा घेऊन या करीन पेंद्या वाटी तो शिदोरी. पण नाविलाजानं एखादं कॅबिनेट आलं की लोक म्हणतात तुमच्या हाताने फोडा. मी म्हणलं त्यांना जोडता आलंच नाही, आयुष्यात फोडणारच इथे. नाही वाक्य कळलं तुम्हाला? यांनी फोडलं, समाजाला फोडलं, जातीला फोडलं, माणसाला फोडलं, पंथाला फोडलं, बांध फोडला, घर फोडलं, शेत फोडले, विभाजन केलं. ही जोडणारी जातच नाही. विठाला 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 विठाला